इतके दिवस घर नुसतं गजबजलेलं होतं. आता घर कसं शांत शांत वाटतंय ना. अहो पण कोल्हापूर आता किती बदललंय. हा, किती त्या मिरवणुका, ते स्पीकर्स, ढोल ताशे, गुलाल, गर्दी. बापरे बापरे. सणाचे दिवस आहेत. कोण कोणाला सांगणार, कोण कोणाचं ऐकणार. चारू, मी आलो सर. हो. आई, आपल्या मिरवणुकीला पण बरीच गर्दी होती ना. हवं सूर्यवंशीचा गणपती अख्ख्या कोल्हापुरात फेमस आहे बघा. इकडची तिकडची जोडलेली माणसं येतात मिरवणुकीला. लय भारी असते मिरवणूक. पण कसं एकदम शिस्तीत. म्हणजे सण साजरं करायचं, जल्लोषात साजरं करायचं, पण शिस्त मोडायची नाही. असा शिरस्ता आहे बघा भोवीचा. म्हणजे ते हरकत नाही. आपली मिरवणूक अगदी शिस्तीने पार पडते की नाही. ठीक आहे. काय झालं वनी, काही काम होतं का? मला माहिती आहे विसर्जनाची मिरवणूक आहे, सगळ्यांमध्ये उत्साह आहे, पण काय चाललंय? कसेही नाचतायत, किती गुलाल उधळत आहे. तिकडे बघा, तिकडे धक्काबुक्की चालू आहे. मला पण खरंच कळत नाही ह्यांना काय सांगू मी. अहो पण त्यांना सांगावं लागेल ना. अरे हे एवढे लोक कोण आहेत? हे सगळं आपला फॅक्टरीचा स्टाफ नाही आहे. हो ना, बाहेरची माणसं जास्तच दिसत आहेत. पण त्यांना सांगावं लागेल ना, इथे असं चालणार नाही मला. वहिनी कसं आहे ना, आपली मिरवणूक सार्वजनिक आहे. आता ही विसर्जनाला जाणारी येणारी माणसं तर कोणी येऊन नाचतायत, आणि परत त्याला सांगायला गेलं की ते म्हणतात बाप्पाचं विसर्जन आहे, कसली शिस्त बिस्त आली आहे. नाही, मी अडवायचं नाही म्हणते हो, पण जरा शिस्तीत वागायला सांगा त्यांना. मी करतो प्रयत्न, पण मला वाटत नाही ते माझं ऐकतील. बरोबर आहे, पण त्यांना सांगावं तर लागेलच. काही होऊ शकतं. किती गर्दी झाली आहे बघा. कोणाला काही लागलं, काही झालं आणि गुलाल नाकातोंडात गेला तर त्रास होऊ शकतो ना.